औरंगाबादमध्ये झालेल्या अग्नितांडवानंतर नाशिकमधील 30% फटाके विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। मानवी जीवितास धोका पोहोचवणारे विनापरवाना फटाके विक्रीस ठेवल्या कारणानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। सोबतच महापालिकेनं 173 फटाके स्टॉल्स अनधिकृत ठरवलेत। स्टॉल्सधारकांना स्टॉल्स खाली करण्याची नोटीस देखील धाडली गेली आहे। या नोटीसचं पालन करत फटाके विक्रेत्यांनी स्टॉल्स रिकामे केले, परंतु ऐन दिवाळीत स्टॉल विक्रेत्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। पालिकेच्या सर्व नियमांनुसार सर्व प्रकारचे कर भरून देखील ही कारवाई केल्यानं पालिकेविरोधात तीव्र संताप करत फटाके विक्रेत्यांनी आपला रोष व्यक्त केला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली। दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे कार्यकर्त्यांची भेट घेत असतात। त्यांच्या भेटीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच गोविंदबागेसमोर लांबच लांब रांग लावली होती। वर्षातून एकदा होणारी ही भेट परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी पर्वणीच असते। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या आदिवासी भागात मिठाई वाटप करण्यात आली। जळगावातील डॉक्टर रितेश पाटील आणि सेवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील आदिवासींना दिवाळीनिमित्तानं कपडे, मिठाई आणि वह्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं। डोंगर दऱ्यात राहणाऱ्या गरीब आदिवासी कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळावा यासाठी दरवर्षी रितेश पाटील असाच उपक्रम राबवत असतात। 4000 गरीब आदिवासींना मिठाई वाटप करून त्यांना दिवाळीचा आनंद त्यांनी व्यक्त केला। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर काल राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करण्यात आली। शहरात सर्वच प्रमुख ज्वेलर्समध्ये पाडव्यानिमित्त सोनं खरेदीसाठी लगबग दिसून आली। दरम्यान दिवाळीच्या या 4 दिवसात राज्यभरात 475 कोटी रुपयांची सोनं विक्री झाली। सोन्याचा दर कमी झाल्यानं या विक्रीनं सोने व्यापारी मात्र आनंदात आहेत। माझ्या लग्नाला 48 वर्ष पूर्ण झाली, तेव्हापासून याच मुहूर्तावर सोनं घेते आणि मला खूप फायदा झाला ह्याचा। तर बांगड्या बघत होते आणि आजचा मुहूर्त खूप चांगला मानला जातो, तर त्यामुळे मी ठरवलं होतं, पूर्ण वर्षभर थांबले होते की बांगड्या वगैरे काही पण सोन्याचं खरेदी करण्याचं, तर ह्या मुहूर्तावर खरेदी करायचं। रांगोळीचं गाव म्हणून ओळखलं जाणारं वसईच्या जुचंद्रमध्ये दिवाळीनिमित्त भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। या रांगोळ्या रेखाटताना जुचंद्रच्या रहिवाशांनी विविध विषयांना स्पर्श केला। या प्रदर्शनात कोपर्डी हत्याकांड, दुष्काळ, कुपोषण, डेंग्यू, सर्जिकल स्ट्राईक अशा सामाजिक विषयांवर रांगोळ्या काढण्यात आल्या। 2 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील। नालासोपाऱ्यात साई दर्शन सोसायटीनं रांगोळीच्या माध्यमातून जवानांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या। सोसायटीतील प्रत्येकानं आपापल्या घरासमोर रांगोळी रेखाटली आणि रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी केली। त्यामुळे साई दर्शन सोसायटीतील लोकांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। तिकडे ठाण्यामध्ये काल अष्टविनायक चौकात विविध कलाकृती आणि भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या। यात देशप्रेम दर्शवणाऱ्या तसंच त्रिभुवन हत्या रोखा, झाडे वाचवा यासारख्या सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या। 350 रांगोळी कलाकारांनी तब्बल 100हून अधिक रांगोळ्या काढल्या। तिकडे पिंपरी शहरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। निगडीच्या भक्तिशक्ती उद्यानात हजारो दिवे लावण्यात आले। माजी महापौर मधुकर पवळे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दिव्यांगांच्या रोषणाईनं परिसर धावून निघाला। तसंच आकुर्डी प्राधिकरणामधील गणेश तलाव इथं देखील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं दीपोत्सव साजरा करण्यात आला। कोल्हापुरात काल गुळाचे सौदे झाले। बाजार समितीतील सायलीला ट्रेडिंग कंपनीच्या दुकानात पार पडलेल्या सौद्याला गुळाला प्रति क्विंटल 5000 रुपये दर मिळाला। यंदा ऊसाचं क्षेत्र कमी असल्यानं कारखान्यांना गाळपासाठी ऊस कमी पडणार आहे, त्यामुळे गुळाचे दर उतरल्यास शेतकरी हा ऊस साखर कारखान्यात पाठवतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। फटाका उडवून दुकानावर पडल्यानं विरारमध्ये 5 दुकानं जळून खाक झाली। सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। विरार पूर्वेच्या रेल्वे पुलाजवळील दुकानात रविवारी रात्री 1:30 वाजता लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त होता। लक्ष्मीपूजन झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी काही फटाके आणि रॉकेट दुकानात शिरले आणि एकच आग भडकली। रात्रीची वेळ असल्यानं दुकानात कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी मात्र टळली।